नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असेल, श्रावणबाल असेल, विधवा पेन्शन असेल किंवा वृद्धापकालीन योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू यांचं जे आंदोलन आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक शंका म्हणता येईल किंवा एक प्रश्न म्हणता येईल असा होता की सर, आता नोव्हेंबर महिन्याचा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे, म्हणजे आमच्या खात्यामध्ये आता पैसे येतील. पण सर, तुम्ही आम्हाला सांगा की 2,500 रुपये येतील, 3,500 येतील, काय 1,000 रुपये पहिले येतील किंवा 1,500 येतील, नेमका विषय काय आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व लाभार्थ्यांना एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची माहिती सांगतोय. जो शासन निर्णय जाहीर झाला काल परवा, जो शासन निर्णय जाहीर झाला तो शासन निर्णय आपल्यासाठी नव्हता. तुमच्यापर्यंत कुठून कशी माहिती मिळाली ते मला काही ठाऊक नाही, पण तो शासन निर्णय होता संजय गांधी आणि भूमिहीन शेतकरी या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या वरती काम करण्यासाठी जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासंदर्भात तो शासन निर्णय होता. आपल्यासाठी शासन निर्णय नव्हता. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज 1,000 रुपयाचा जो निर्णय होता तो निर्णय मार्गी लागण्याचा महत्त्वाची एक आशा होती, परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा तसा निर्णय झाला नाही. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रशासन आणि शासन यांच्यामध्येच वादविवाद झालेला आहे. म्हणजे जे प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांची जी यादी सामाजिक न्याय विशेष विभागाकडे जायला पाहिजे होती ती गेलेली नाहीत. तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून जे काम दिलेलं आहे ते काम पेंडिंग आहे, स्लो आहे. त्यामुळे त्या ठिकाणी याद्या न पोहोचल्यामुळे 1,000चा विषय मार्गी लागत नाही. आणि जोपर्यंत ह्या 1,000 रुपयाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा शासन निर्णय निघणार नाही. लक्षात ठेवा. कारण शासनाला 3,500 रुपये द्यायचे की फक्त 1,000 रुपये द्यायचे की राहिलेले 1,000 रुपये देऊन काही दिवसानंतर उर्वरित जे 1,500 रुपये आहेत ते द्यायचे, या संदर्भात निधी मंजूर करावा लागणार आहे. आणि हा निधी मंजूर केल्याशिवाय किंवा निधीची जी जमवाजमव असते, जी गोळाबेरीज करावी लागते शासनाला, ती करण्यासाठी तो आकडा किंवा ती यादी हे शासनाकडे देणं गरजेचं आहे. परंतु ती यादी न गेल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतोय, म्हणून हा शासन निर्णय निघत नाही. त्यामुळे कदाचित पैसे आपले लेटसुद्धा येऊ शकतात, लक्षात ठेवा. पण आपण सुद्धा माहिती घेत असताना असं कळलं की जरी समजा या याद्या जरी उशिरा आल्या, शासन निर्णय जरी लेट आला, तरीसुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे वेळेत 6-7 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील, असं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल, असं संबंधित विभागाकडून आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली आहे. परंतु जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तारीख किंवा मी सुद्धा कोणत्याही प्रकारची तुम्हाला आशा निर्माण करू म्हणजे आशा देऊ शकत नाही किंवा एक ठामपणे सांगू शकत नाही किंवा या दिवशी किंवा या तारखेला हे तुमचे पैसे येतील, लक्षात ठेवा. त्यामुळे हा शासन निर्णय न येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशासनाची हलगर्जीपणा. आणि ही हलगर्जीपणा आपल्यासाठी खूप धोकादायक आणि नेहमीच त्रासदायक असते. यावरती शासनाने लक्ष देऊन योग्य तो पाऊल, योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. आणि जास्तीत जास्त दिव्यांग किंवा संजय गांधी निराधाराचे जे वेगळे जे घटक आहेत त्यांची सर्व जी कामं आहेत ती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्या. म्हणजे माझा बांधव, माझा लाभार्थी हा त्यांच्या परीने जे काही काम प्रशासनाला करायचं असतं ते काम त्या ठिकाणी करता येऊ शकतं आणि जो वेळ आहे हा वाचू शकतो. त्याचबरोबर नागपूर येथे महत्त्वाचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात महत्त्वाची बातमी म्हणजे बच्चूभाऊ कडू यांना प्रशासनाने किंवा शासनाने बैठकीसाठी बोलवलं होतं, परंतु ती बैठक ही त्या आंदोलनाच्या स्थळी झाली पाहिजे अशी बच्चूभाऊ कडू यांनी मागणी केली. आणि त्या शासनाला सांगितलं की तुम्हाला जर मीटिंग करायची असेल, बैठक करायची असेल तर या ठिकाणी येऊन बैठक करा आणि मी सांगितलेले सर्व निर्णय त्या ठिकाणी तुम्ही यस करा, होकार द्या, तरच बैठकीला या. अन्यथा येऊन फक्त चर्चा करत असाल तर बैठकीला सुद्धा येऊ नका. असं महत्त्वाचं त्या ठिकाणी आजच्या दिवसभरातला महत्त्वाचा पॉईंट होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक महत्त्वाची घटना अशी घडली की बच्चूभाऊ कडू ज्यावेळेस वर्धा जो आहे ठिकाण त्या ठिकाणी येत होत असताना एका महिलेने त्या ठिकाणी त्यांच्या जी काही महिलेची जी साडी आहे त्या साडीचा पदर फाडून बच्चूभाऊ कडू यांच्या हाताला बांधला. आणि त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांना विनंती केली की बच्चूभाऊ कडू, जोपर्यंत तुम्ही शासनासमोर ठेवलेल्या मागण्या शासन पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही रिटर्न यायचं नाही, परत यायचं नाही. म्हणजे एवढा विश्वास बच्चूभाऊ कडू यांच्या बाबतीत
लोकांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, दिव्यांगांचा आहे, मच्छीमारांचा आहे, संगणक ऑपरेटरांचा आहे। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन आहे हे 100% यशस्वी होईल। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण करायची गरजच नाही, कारण तो जो आता तुम्ही न्यूजवरती जो जनसमुदाय बघताय त्या जनसमुदायाच्या माध्यमातून 100% शासनाला गुडघे टेकावे लागतील। कारण बच्चूभाऊ कडू यांनी मनामध्ये एखादा विषय घेतला की तो विषय 100% मार्गी लागल्याशिवाय बच्चूभाऊ कडू रिटर्न येत नाही आणि बच्चूभाऊ यांचा संपूर्ण निर्णय हा जनतेवरती असतो आणि जनता ही रिटर्न रिव्हर्स येण्यासारखी आता राहिलेली नाहीये। त्यामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चूभाऊ यांच्या ज्या आंदोलनाला आहे या आंदोलनाला आपलं सर्वांचं सपोर्ट असणार आहे, सहकार्य असणार आहे। जास्तीत जास्त सोशल मीडियावरती प्रचार करण्याची जबाबदारी आपली आहे। प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे। DP असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल, सर्व प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बच्चूभाऊ कडू यांचे विचार, यांच्या मागण्या प्रसारित केल्या पाहिजे, शेअर केल्या पाहिजे, तरच आपण त्यांना काहीतरी सपोर्ट किंवा मदत करतोय असं या ठिकाणी मला वाटतंय। अशा पद्धतीने मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन, त्याचबरोबर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैशांच्या संदर्भात किंवा अनुदानाच्या संदर्भात आजच्या दिवसभरामध्ये काय घडामोडी झाली आणि आपले हे शासन निर्णयानुसार जे काही पैसे येणं आहे त्याविषयी नेमकं काय आहे याविषयी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।